हे बघा मंडळी, सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि सूर्योदय होतोय. दोन्ही नारळाच्या मधून शेजारी छोटासा डोंगर आहे. हे बघा सूर्योदय दिसतोय किती सुंदर. सहा 27 सूर्योदय दिसला. सकाळी सकाळी सूर्यदेवाचे दर्शन झाले, खूप छान वाटले. दोन्ही नारळांच्या झाडांच्या मधून सूर्योदय दिसतोय. इतकं छान वाटतंय, इतकं भारी वाटतंय बघायला. माझ्या मोबाईलला क्लिअरिटी काय एवढी चांगली नाहीये, तरी सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करते. सूर्य आणि चंद्र नसते तर आपलं काय झालं असतं. किती विलोभनीय दृश्य दिसते मंडळी. आणि मला रोज सूर्योदय आणि सूर्यास्त पण पाहायला खूप आवडतं. जेव्हा चंद्र असतो बाळी तेव्हा ते पाहत असते. जेव्हा जेव्हा ग्रहण पडतात तेव्हा सुद्धा मी काळ्या काचेतून ती ग्रहण पाहते. आपल्या ब्रह्मांडामध्ये, अवकाशामध्ये जे काय चमत्कार घडत असतात नैसर्गिक, ते सगळे पाहायला मला आवडतात. उत्सुकता असते मला त्या गोष्टींबद्दल. पौर्णिमेचा चंद्र असेल, अर्धचंद्र असेल, तो चंद्र कलाकलाने वाढतो, कलाकलाने थोडा थोडा कमी होतो. त्या सर्व अवस्था मला बघायला खूप आवडतात चंद्राच्या. तसा सकाळचा सूर्योदय कसा विलोभनीय वाटतोय. आणि समुद्राच्या कडेचा जर सूर्यास्त पाहिला तुम्ही तर पाहतच बसावं, म्हणजे बघतच बसावं असं वाटतं. आमच्याकडे खेडेगावात सुकीर उगवला असं बोलतात. सकाळी सकाळी म्हणतात सुकीर उगवला, रामाच्या पारी सुकीर उगवला. बघा सूर्योदय महाराज असे वरती वरती यायला लागलेत. तसं त्या लाल गोळ्याचं पिवळा पिवळा बदल होत चाललाय. त्याच्या कलरमध्ये लालिमा कमी कमी होत दिसते. हे बघा आता वरती, एकदम वरती आले, स्पष्ट दिसतात. संपूर्ण पक्ष्यांचा किलबिलाट, खूप सुंदर किलबिलाट येते. आणि हे आपलं पारावरचं झाड दिसतंय पिंपरणीचं. बघा इथून कंपाऊंडच्या पलीकडं, त्याच्या पलीकडच आपलं घर आहे. एवढं जवळ अंतर आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर आपली शेती आहे. हे बघा चला मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उन्हाळ्याची सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि हे बघा सकाळचे वाजले 6:15.
आणि आम्ही शेतातच झोपलो आहोत. इथं दिसतंय जरंडेश्वर महाराजांचं दर्शन होतंय समोर. आणि सूर्योदयापूर्वी जी लालिमा दिसत असते ती दिसते बघा पूर्ण. आणि इथं चंद्र पण दिसतोय बघा. हे बघा अर्धा चंद्र दिसतोय. चिंचेच्या फांदीच्या आड दिसतोय बघा अर्धचंद्र. हे बघा. तर आम्ही शेतातच आहोत. आमचे कारभारी उठून गेलेत घरी. आणि घरचा माणूस जेव्हा इथं येईल तेव्हा मला घरी जायला भेटणार स्वयंपाक पाणी करण्यासाठी. आणि बघा सूर्योदयापूर्वी जी लाली पसरलेली असते ती पूर्ण सगळी अशी छान दिसते पूर्व दिशेची. सकाळची लालिमा म्हणतात त्याला. आणि आपण कलिंगड काढलंय ते सगळा प्लॉट दिसतोय. बकऱ्यांनी सगळं गवत खाऊन टाकलंय त्यामुळे आपलं मल्चिंग पेपर क्लिअर दिसतोय. आणि इथं रात्री लावलेला हॅलोजन अजून चालूच आहे. त्याच्या शेजारी इथं आपला इथं काळ्या झोपलाय. थोडा दिसत नाही स्पष्ट दिसतोय. काळा कुत्रा आहे बघा इथं दिसतोय. आपला काळ्या इथंच असतो रात्रभर कारण तरसाची भीती आहे. तरस आलाय त्यामुळं आम्ही शेतात आलं की तो शेतातच असतो. आणि हे बघा माल आपण संपूर्ण असा रात्रीचा झाकलाय कारण दैवर पडतंय. दैवर पडले तर माल खराब होतो. समोर आहे दत्त मंदिर. हे बघा दर्शन झालं दत्त महाराजांचं. आणि हा संपूर्ण माल आपण झाकून ठेवलाय. सकाळ सकाळी ऊन पण येतं. ते ऊन जाऊन सावली आली की आपण तो माल सगळा खोलणार आहोत. त्याच्यावरचं झाकण काढणार आहोत. तर आपल्या चिंचेच्या सावलीत दिवसभर माल असतो. इथूनच आपली विक्री होते. बारामोठीच्या विहिरीवर शनिवार रविवार भरपूर पर्यटक आले. तिथं पण आपला बऱ्यापैकी व्यवसाय झाला. पाडवा आहे आपला 30 तारखेला 30-31ला. आणि लिमगावची यात्रा आहे त्यामुळे यात्रेनिमित्त माल भरपूर नेतात. उन्हाळा आहे. उन्हाळा असल्यामुळं पण कलिंगड भरपूर खाल्लं जातंय. तर अजून सूर्योदय झालेला नाही. तर सूर्योदय झालेला पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सूर्योदय कसा होतोय ते किती शेतातून किती सुंदर दिसते हे बघा. आणि पूर्ण इकडं सगळी ग्रीनरी आहे. आंब्याचं झाड, हत्ती घास, जनावरांसाठी केलेला हिरवा चारा, केळीची बाग आहे. आणि इथं आमचे बोर आहे. आपली इथं बोरवेल आहे मोटर बोरवेल. आणि इथं लावले पूनम सोनबाईंनी हळदीचे गड्डे. आता जून महिन्यात हळद लावणार आहे त्या गड्ड्यांची गंज आहे बघा इथं लावली. असे गड्डे रचून ठेवावे लागतात झाकून. म्हणजे त्याला पाणी मारावं लागतं वरचेवर म्हणजे त्याची मुळं कुजली जातात. मुळं कुजली की मग हळदीचे गड्डे निवडायला सोपं पडतं. इतर पण डोंगर दिसत आहेत. तर चला सूर्योदय होत असताना मी तुम्हाला दाखवते सूर्योदय शेतातून कसा दिसतो ते.